वसई शहर महानगरपालिकेची पहिली महासभा पार पडणार आहे आणि त्याच विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी वसई महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर अजूजी पाटील आहेत. तर सर, काय सांगणार? आपली पहिली सभा पार पडणार आहे, कशा पद्धतीने ही सभा असणार आहे? पहिली सभा आहे ती थोडी शॉर्ट आहे. ठराविकच विषय आहेत, म्हणजे स्थायी समितीचा महत्त्वाचा विषय आहे. कारण स्थायी समिती ही महापालिकेसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर प्रभाग समित्या वगैरे आहेत, याच्या देखील 1 महिन्यामध्ये या सगळ्या गठीत होणार आहेत. तर यानंतर येणारी जी महासभा आहे त्याच्यामध्ये विशेष जे प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट आहेत, कामं आहेत, त्यांचा अंतर्भाव होणार आहे. जे इतके वर्ष पेंडिंग होती काही गोष्टी, त्या देखील आता प्रशासनाला सांगितलेलं आहे का त्याच्यात देखील जे कुठे अडचणी आहेत, जिकडे पालिकेच्या ठरावाची किंवा मंजुरीची गरज आहे, असे सगळे विषय हे अंतर्भूत करायला सांगितलेले आहेत. बाकी जे स्थायी समितीला जाणारे विषय आहेत, प्रभाग समितीला जाणारे विषय आहेत, हे देखील कसे लवकरात लवकर मंजूर करून सँक्शन करून किंवा त्याच्या ज्या प्रशासकीय मान्यता घेऊन पुढे प्रोसिजर करायच्या आहेत, त्याबाबत गाईडलाईन जी आहे त्या पद्धतीने काम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सर, ही सभा कधी पार पडणार आहे आणि यामध्ये कोणते ठळक मुद्दे असणार आहे की ते समोर येणार आहेत? या सभेमध्ये फक्त महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्थायी समितीचा आहे. बाकी असे विशेष त्याच्यामध्ये काही नाही मिळत. परंतु त्याच्यानंतर येणाऱ्या महासभेमध्ये अनेक विषय असणार, ते महत्त्वाचे विषय असणार आहेत. सर, आज आपण जे नारंगीचा ओव्हरब्रिज आहे त्याची देखील पाहणी केलेली आहे. लोकांच्या सेवेसाठी कधीपर्यंत हा ब्रिज सुरू होईल? साधारण नारंगीचा ब्रिज या महिन्याभरात व्हायला पाहिजे. शासनाकडनं येणारे पैसे कॉन्ट्रॅक्टरला अजून मिळालेले नाही, त्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टर किंवा त्यांनी ज्यांच्याकडनं सप्लाय केलेला आहे त्यांना देखील पैसे मिळालेले नाही. परंतु शेवटी बरेचसे स्थानिक असतात, लोकल कॉन्ट्रॅक्टर असतात, ते कुठेतरी लोकप्रतिनिधीच्या शब्दावर ते मदत करत असतात आणि त्याप्रमाणे सगळ्यांना बोलून त्याच्यात आम्ही त्यांना विनंती केलेली आहे का लवकरात लवकर मदत करावी. अधिकारी देखील होते, रेल्वेचे अधिकारी पण होते, त्यांना काही अडचणी होत्या स्थानिक पातळीवर, त्या देखील संबंधितांशी बोलून सॉल्व केलेल्या आहेत. तर लवकरात लवकर म्हणजे 15 दिवसात व्हायला पाहिजे, परंतु नाही म्हणाला 1 महिन्याच्या आत हा होईल. कारण लहान लहान गोष्टी आहेत, त्याच्यात अडचणी आहेत. त्याच्यामध्ये त्यांचे जे मेन कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आता कुठेतरी बाहेर आहेत, ते देखील येणार आहेत. त्यांच्या देखील काही अडचणी असतील तर त्याच्यातनं मार्ग काढला जाईल. सर, आपलं बैठकांचं सत्र सुरू आहे, यामधून लोकांना कधीपर्यंत हा मार्ग मोकळा होईल? बघा, बैठकांचं सत्र चालू आहे म्हणजे गेली 5.5-6 वर्ष प्रशासकीय राजवट होती आणि शेवटी प्रशासक आणि लोकप्रतिनिधी याच्यामध्ये बराचसा फरक असतो. तर अशी जी पेंडिंग असलेली कामं जी आहेत का, जी आधी तत्कालीन आमचे आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर असतील किंवा युवा आमदार क्षितिज ठाकूर असतील, त्यांनी जी काही प्रस्तावित केलेली होती, चालू केलेली होती, ती इनकम्प्लीट आहेत. त्याच्यात देखील काही गोष्टी अडकलेल्या होत्या, त्या देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी जे काही मार्गदर्शन त्यांचं होतं त्यांनी प्रत्यक्ष येऊन ते देखील मार्गदर्शन केलेलं आहे. तर लवकरात लवकर ही कामं होणार आहेत. सर, आपण जर शहराचा विचार केला तर या ठिकाणी फेरीवाला धोरण अजूनही राबवण्यात येत नाही आहे. वाहतूक कोंडीचा मोठा सामना करावा लागतो, लोकांना त्रास होते. यामधून आपण कसा मार्ग काढणार आहे? वाहतूक कोंडीसाठी आणि स्टेशन परिसरामध्ये कोर्टाच्या गाईडलाईन प्रमाणात लवकरात लवकर कारवाई करून संपूर्ण स्टेशन परिसर हे लवकरात लवकर मोकळे केले जाणार आहे. वसई शहराचा जर विचार केला तर आपण अतिशय दाटीवाटीचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी विकास होत नसल्यामुळे लोक चिंतेत आहेत. आपण आता पद स्वीकारलेलं आहे, यापुढे आपली कशी कार्यपद्धती असेल? स्टेशन परिसरामध्ये जे पार्किंगचे रिझर्वेशन आहेत ती कशी लवकर ताब्यात घेतल्या येतील ते गाईडलाईन दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर जे स्थानिक शेतकरी आहेत त्यांना विश्वासात घेऊन अकोमोडेशन रिझर्वेशन पॉलिसीखाली कसं त्यांना देखील सहकार्य करतील, ते महापालिकेला सहकार्य करतील. त्याच्यानंतर प्रस्तावित जे DP आहेत काही अडकलेले आहेत स्टेशन परिसरामध्ये, ते देखील झाले. या 2 गोष्टी झाल्या तर परिसरामध्ये बहुसंख्य भाग हा रहदारीला चांगल्या पद्धतीने वापरता येईल आपल्याला. पालिकेचे जे 9 प्रभाग समिती आहेत ह्या कधीपर्यंत स्थापन होतील? या भरामध्ये ज्या 9 प्रभाग समिती आहेत त्या मंजूर होऊन त्याची स्थापना देखील होईल, मग कार्यान्वित होतील. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर वसई विरार
शहराला जो विरारमधील नारंगी बायपास ब्रिज आहे हा लवकरात लवकर सुरू होईल आणि अन्य जे प्रश्न आहेत हे वसई विरारचे लवकरात लवकर सुटतील असा विश्वास देखील यावेळेस महापौर अजूजी पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, विरार.